नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SPI औरंगाबाद ही सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट जी औरंगाबाद इथं स्थित आहे त्याबद्दल माहिती घेऊ. आणि मुलींची जी संस्था जी 4 वर्षापूर्वी 2022 मध्ये सुरू झाली नाशिकमध्ये, तिच्यावर पण आपण बोलणार आहोत. ही 1977ला संस्था सुरू झाली. या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे ही संस्था NDA एक्झाम करता मुलं आणि मुलींना 2 वर्षाचं प्रशिक्षण देते आणि त्या 2 वर्षात तयारी होऊन विद्यार्थ्यांना खूप चांगली संधी मिळते NDAचं प्रिपरेशन आणि त्यांचं मेडिकल इंजिनिअरिंग आणि बाकीचं जे PCMB ग्रुप घेऊन जे बाकीचं प्रिपरेशन करू शकता तुम्ही PCMBच्या धर्तीवर, ते पण तुम्हाला सोबत करता येतं. या SPI ही महाराष्ट्र शासनाची जी संस्था आहे, महाराष्ट्र शासनानं ती 1977ला स्थापन केली आहे. त्यानंतर त्या संस्थेनं कसं काम केलं आहे आणि त्याचं कसं स्ट्रक्चर आहे, तिथं कसं तयारी करून घेऊ जाते, फॉर्म कसा भरायचा, तिथं मिळणाऱ्या सोयीसुविधा, हे सगळं तुम्हाला या सेशनमध्ये ऐकून घ्यायला आणि समजून घ्यायला मदत होईल. त्यामध्ये या जून 2026 म्हणजे यावर्षी जे मुलं 10वीचे पेपर देणार आहेत त्यांचे 10वीचे पेपर मार्च 2026 मध्ये पूर्ण होतील. त्याच्यानंतर ही परीक्षा एप्रिल 2026 मध्ये त्यांनी एप्रिल 2026 मध्ये येत्या वर्षी ही एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजे पहिली चाळणी परीक्षा होईल. 10वीला जे मुलं आता यावर्षी बसताय त्यांना देता येईल. आणि 50वी बॅच मुलांकरता सुरू होते आणि GSPI नाशिक हिचं 4थी तुकडी म्हणजे 2022ला सुरू झाल्यानंतर ही 4थी तुकडी सुरू होते. त्याच्याकरता इथं 50वी जी बॅच होते त्याच्याकरता 60 बॉईज पाहिजे, त्यांना औरंगाबाद येथे ट्रेनिंग करता. आणि इकडं 30 मुली पाहिजे, 3 गर्ल स्टुडंट्स म्हणजे 10वीतून 11वीला जाणाऱ्या 30 मुली 4थ्या तुकडी करता नाशिकला त्यांना हव्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही आता आपण पात्रता बघूयात की पात्रता काय आहे. सिलेक्शनची पात्रता आपण बघू शकतो. तुम्ही अनमॅरिड असले पाहिजे मुला मुलींनी आणि महाराष्ट्राचं डोमिसाईल पाहिजे तुमच्याकडं, म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मागच्या 15 वर्ष पूर्वीपासून तुम्ही रहिवासी पाहिजे, म्हणजे तुम्ही म्हणजे तुमचे आई वडील सुद्धा. आणि आईवडिलांचं बरेचसं कागदपत्र घेऊन तहसील कार्यालयातून म्हणजे प्रांत कार्यालयातून तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी हे डोमिसाईल सर्टिफिकेट मिळून जातं. आणि जन्मतारीख तुमची 2009 ते 2012 म्हणजे 2 जानेवारी 2009 ते 1 जानेवारी 2012च्या दरम्यानची असावी. आणि 2026 म्हणजे पुढच्या वर्षी जी 10वीची परीक्षा होते आता 3 महिन्यांनी, त्याला 10वीला ॲपियर, आता 10वीला बसणारा मुलगा मुलगी यामध्ये इलिजिबल असावा आणि त्याला इयत्ता 11वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र म्हणजे तो 10वी त्याची पास झाला पाहिजे तो यावर्षी, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर आपण शारीरिक पात्रता बघूया. या पदाकरता काय शारीरिक पात्रतामध्ये जे UPSCने जे निकष ठरवून दिलेले NDA एक्झामसाठी, ते मी या चॅनलच्या एका वेगळ्या व्हिडिओत त्याच्यावर सेशन बनवलेले आहे, ते तुम्ही बघू शकता. ते सगळे वेगवेगळे निकष ते मेन निकष आपण पुढे बघूया. हे सैन्य दलात अधिकारी होण्यासाठी जे मेन निकष आहे ते UPSCने ठरवून दिलेले, ते तुम्ही वाचून घ्यावेत किंवा माझं सेशन बघावं. ते UPSCच्या वेबसाईटवर पण हे निकष उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये मुलांसाठी उंची आहे 157, मुलींसाठी 152, कमीत कमी म्हणजे याच्यापेक्षा जास्त चालते, याच्यापेक्षा कमी नको आहे. वजन तुमचं 43 किलोग्राम मिनिमम पाहिजे. याच्यामध्ये नाईट ब्लाइंड आणि कलर ब्लाइंड नसावं, म्हणजे रातांधळेपणा आणि रंगांधळेपणा नसावा. आणि फक्त मुलांसाठी छाती 74 सेंटीमीटर न फुलावता आणि फुगून 80 सेंटीमीटर. सगळ्यात महत्त्वाचं, बरेचसे मुलं इथं फेल होण्याची मेडिकलमध्ये शक्यता आहे, कारण की जवळजवळ तुमचे 16-16.5 जे हे वय आहे 10वी 11वीचं, त्याच्यामध्ये एवढी छाती असणं आणि फुगवणं हे पण जरा म्हणजे
बऱ्यापैकी टफ आहे. तर याची प्रॅक्टिस आणि शारीरिक व्यायाम आणि कसरत आणि एक प्रॉपर डाएट आणि निरोगी राहणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये UPSCच्या तुम्हाला आणखी जे स्पेसिफिकेशन आहे, डोळ्यांची क्षमता हे थोडं टेक्निकल असल्यामुळे याला एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण घेऊ. डोळ्यांची क्षमता म्हणजे ज्यांना चष्मा आहे किंवा काय त्यांच्याकरता पण ठराविक निकष दिलेले आहे. आणि डोळ्यांचे सर्जरी वगैरे जर काही विद्यार्थी करतात त्या अलाउड आहेत नाही आहे त्याचे काही निकष त्यांनी डोळ्यांच्या क्षमतामध्ये सांगितलेले. आता लेखी परीक्षा आणि मुलाखत आपण बघू. ही जी SPI औरंगाबादचं जी आपण आता डिस्कशन करतोय, SPI औरंगाबाद आणि SPI नाशिक, याचा आपण नाशिक म्हणजे मुलींकरता, औरंगाबाद म्हणजे मुलांकरता. औरंगाबाद येथे 60 स्टुडंट्स स्ट्रेंथ आहे म्हणजे मुलांची, आणि नाशिकला 30 मुलींची ट्रेनिंगची स्ट्रेंथ आहे. 11वीला 30 असणार, 12वीला 30 असणार. इथं 11वीला 60 असणार, 12वीला 60 असणार, हे लक्षात ठेवा. आणि हे मोठे मोठे कॅम्पस आहेत हे औरंगाबाद आणि नाशिकला, आणि सरकारी कॅम्पस आहे. सरकारी खर्चात तुम्ही ट्रेनिंग घेत आहे NDAला. म्हणजे 12वी झाल्यावर किंवा 12वीला ज्या वर्षी बसाल त्या वर्षी NDAची तयारी तुमची 11वी-12वीच्या इयत्तेत या SPI मधून करून घेण्यात येते. तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघा, तुम्हाला SPI बद्दल पूर्ण माहिती मिळेल. त्यांची लेखी परीक्षा म्हणजे आता जे फॉर्म भरणार आहे, जे सुटलेले आहेत आता, ती 5 एप्रिलला होणार आहे तुमची. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विविध परीक्षा केंद्रावर ही एक्झाम होणार. याच्यामध्ये मल्टिपल चॉईस प्रश्न असणार आहे. मल्टिपल चॉईस म्हणजे क्वेश्चन, त्याच्या खाली 1, 2, 3 आणि 4 हे 4 पर्याय. मग त्याच्यातून तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. आणि प्रत्येक योग्य उत्तराला म्हणजे प्रश्न बरोबर आला तर तुम्हाला 4 गुण मिळणार, आणि चुकीच्या उत्तरास 1 गुण तुमचा मायनस होतोय, हे लक्षात ठेवा. याच्यात 75 प्रश्न गणिताचे, 75 प्रश्न तुमचे जनरल ॲबिलिटी टेस्ट. याच्यात बघू आपण काय काय येते. सामान्य ज्ञानांमध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी आणि गणिताव्यतिरिक्त जे पण सिलेबस आहे 8वी, 9वी, 10वीचा, तो सगळा तुम्हाला या सामान्य ज्ञानमध्ये येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि टोटल 150 प्रश्न असतात, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि या एक्झाम करता बघा 8वी ते 10वीचं स्टेट बोर्ड आणि CBSEच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. आणि याच्यातून जे मुली क्वालिफाय होतील त्यांना शारीरिक तपासणी आणि मुलाखतीसाठी बोलून मेनली पुणे, औरंगाबाद, नाशिक या ठिकाणी बोलवलं जातं. तिथं त्यांची शारीरिक तपासणी म्हणजे मेडिकल, जे NDAचं जे मेडिकल आहे UPSCने ठरवून दिलेलं, त्या UPSCच्या निकषानुसार, UPSC NDA एक्झामच्या निकषानुसार आहे की नाही शारीरिक तपासणी, त्यांचे मापदंड शरीराचे वेगवेगळे. आणि मुलाखतीत त्यांना मेनली इंग्रजीमधून मुलाखत होती, ही इंग्लिशमध्ये. त्याच्यातून त्यांना इंग्लिशवर प्रभुत्व आहे का, आणि मॅथमध्ये त्यांचा किती स्कोअर आहे या एक्झाममध्ये, मेरिटमध्ये, आणि त्यांची लिडरशिप स्किल कशी आहे, आणि त्यांच्या OLQ सगळ्यात महत्त्वाचं. या OLQ 15 असतात. या ऑफिसर लाईक क्वालिटीज म्हणजे या 15 वेगवेगळ्या क्वालिटी आहे. ते एका वेगळ्या व्हिडिओवर मध्ये डिस्कस केलेले आहे चॅनलच्या, ते तुम्ही OLQ बघून घेऊ शकता. यामध्ये मुलांसाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला SPI औरंगाबाद या वेबसाईटवर करायचे. मुलींकरता गर्ल्स SPI नाशिक, आणि परीक्षा शुल्क आहे 450 रुपये. ते फक्त डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग याच्याद्वारे भरता येतं. जुन्या पद्धतीनं म्हणजे DD किंवा चलन म्हणजे बँकेत जाऊन जे चलन आपण आधी जनरेट भरायचो तसं शुल्क इथं स्वीकारलं जात नाही, हे लक्षात ठेवा. आणि हा संस्थेच्या अटी आणि शर्तीनुसार भरलेला अर्ज पाहिजे, नाहीतर तो नामंजूर होईल. आता या संस्थेच्या अटी आणि शर्ती काय आहे या आता तुम्हाला व्हिडिओत पुढे बघायला मिळतंय. ही PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला रेफरन्स करता मिळून जाईल. त्याकरता व्हिडिओच्या लिंकमध्ये तुम्हाला ही PDF दिलेली आहे, लक्षात ठेवा. तिथून डाउनलोड करू शकता तुम्ही. आणि प्रवेश अर्ज म्हणजे जे ॲप्लिकेशन आता जमा करणार आहे त्याची शेवटची तारीख आहे 28 फेब्रुवारी 2026. म्हणजे जवळपास 2 ते 2.5 महिने आता इथून पुढं
इथून पुढं 2 ते 2.5 महिने तेव्हा तुम्ही या 2-2.5 महिन्यात फॉर्म जमा करू शकता. एवढा फॉर्मचा वेट करण्यापेक्षा फॉर्म आता सुटलेले आहे, तुम्ही आताच फॉर्म जमा करून देऊ शकता. आणि तुमची एक्झाम कधी होणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं 5 एप्रिल 2026ला एक्झाम होणार आहे तुमची, म्हणजे 10वीचे पेपर झाल्यावर ही एक्झाम होणार आहे. आणि हॉल तिकीट तुमचं 23 मार्च 2026ला तुम्हाला वेबसाईटवर मिळतं, हे लक्षात ठेवा. आता आपण पुढं चालतोय. पुढं म्हणजे आता आपण SPI औरंगाबाद काय आहे ओव्हरऑल त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेत आहे की SPI औरंगाबाद काय, म्हणजे तिथं कोणत्या पद्धतीनं फॅसिलिटी मिळतात, कशी तयारी करून घेतली जाते, आणि सगळी माहिती आपण SPI बद्दलची आता इथून पुढं जाणून घेतोय. तुम्ही लक्षात द्या. SPI औरंगाबादचं नाव काय आहे, सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट, पूर्ण नाव सेवा पूर्वतयारी संस्था, हे लक्षात घ्या. या सेवा तयारी संस्थेमध्ये तुम्ही बघू शकता त्यांना संरक्षण दलात अधिकारी पदासाठी तयार करायचं आहे, म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स याच्याकरता तयार करायचे. आणि हे NDA खडकवासला ट्रेनिंग होत आहे 12वीच्या बेसवर. जेव्हा तुम्ही क्वालिफाय होता NDA एक्झाम, तर त्याकरता तुम्हाला तयारी करण्यासाठी ही एक्झाम, ही SPI औरंगाबाद ही संस्था 1977ला महाराष्ट्र सरकारची संस्था आहे, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र सरकारची ही संस्था आहे. याच्यामध्ये तुम्हाला लेखी परीक्षा आणि प्लस सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड SSB इंटरव्ह्यू या मुलाखती सुद्धा साठी तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढं बघूया. 1977ला ही संस्था स्थापन झाली. त्यानंतर ही महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन म्हणजे जनरल ॲडमिनिस्ट्रेशन, फार महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे, त्याच्या अंडर येते. आणि तिचं कॅम्पस कुठं आहे, संभाजीनगर म्हणजे जुना औरंगाबाद. हे सिडको सेक्टर N12, हे लक्षात घ्या, तुम्ही नोट करून घेऊ शकता. आणि जे इच्छुक विद्यार्थी आहे ते आणखी या SPI औरंगाबादच्या वेबसाईटवर अधिक डिटेल उपलब्ध आहे. तुम्ही या अधिक डिटेल म्हणजे हे डॉक्युमेंट तिथं उपलब्ध नसेल, पण त्या इन्स्टिट्यूटबद्दल बरीचशी माहिती एक चांगली वेबसाईट त्यांनी बनवलेली आहे, त्यावर उपलब्ध आहे. आता सध्या SPIवर कोण काम करतं आहे असं तुम्ही विचारलं तर डायरेक्टर साहेब कोण आहे, तिथले लेफ्टनंट कर्नल या अधिकाऱ्याचे लेवलचे अधिकारी असतात. आणि एक टीम असते अधिकाऱ्यांची जी सरकारने नेमलेली, म्हणजे महाराष्ट्र सरकारने. आणि हे सारे अधिकारी सेवानिवृत्त म्हणजे रिटायर्ड, ऑलरेडी 25, 30, 35 वर्ष सर्व्हिस करून, काही 35 ते 37 वर्ष सर्व्हिस करून, म्हणजे खूप मोठी सर्व्हिस करून ब्रिगेडियर किंवा लेफ्टनंट जनरल त्या लेवलचे लोक इथं गव्हर्नमेंटने नेमलेले. त्यामुळे प्रशिक्षणात त्यांच्या अनुभवाचा फायदा होतो. कारण की प्रायव्हेट कोचिंग गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये मिळणारी कोचिंग याच्यात फार जमीन आसमानचा फरक असतो. प्रायव्हेट कोचिंग जर NDAची तुम्ही विचारात घेतली तर लाखो रुपये, 1 लाख प्लस खर्च येतो तुम्हाला 2 वर्षाचा. आणि गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये इथं खूप कमी दरात, म्हणजे 3,000 रुपये पर मंथ तुम्हाला इथं खर्च आहे, राहण्या खाण्याचा, कपड्याला त्याचा खर्च सगळा त्याच्यात येतोय. म्हणजे खूप कमी दरात आणि एकदम एक बेस्ट तयारी तुमची करून घेते. यामध्ये 11वी आणि 12वीचे तुम्हाला क्लासेस करून घेतले जातात, म्हणजे कॉलेज तिथंच होतं 11वी-12वीचं. आणि सायन्स स्ट्रीममध्ये म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांना सायन्स घ्यायला लागतं तिथं. आर्ट कॉमर्सवाले विद्यार्थी तिथं चालत नाहीत. याच्यामध्ये इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ म्हणजे PCM आणि बी, हे PCMB हे सायन्सचा पण सब्जेक्ट याच्यात घ्यायचा असतो, हे ध्यानात ठेवा. याच्यानंतर आपण पुढे जाऊ. याच्यामध्ये दोन्ही टप्प्यात तयारी होती, UPSC NDAची लिखित परीक्षा आणि SSB इंटरव्ह्यू, ते दोन्ही पण. याच्यामध्ये तुमचं फिजिकल परीक्षण, त्याच्यामध्ये सकाळी PT होतं तुमचं फिजिकल ट्रेनिंग, संध्याकाळी तुमचे वेगवेगळे खेळ होतात जे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर तुमचं व्यक्तिमत्व विकास म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, आणि तुमचा नैतिक म्हणजे इथिकल सगळ्यात महत्त्वाचा आज वर्ड झालेला आहे. इथिकल मनुष्य म्हणून तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. इथिक्स म्हणजे
इथिक्स, इंटेग्रिटी, ॲप्टिट्यूड या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला ट्रेन दिलं जातं. त्याच्यामध्ये तुमचं डिसिप्लिन आहे, तुमचं मोटिवेशन आहे, कम्युनिकेशन स्किल्स, लीडरशिप इत्यादीवर तुम्हाला भर दिला जातो. हे SSB तयारी, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यूमध्ये कशी तयारी करून घेतली जाते हे तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यामध्ये ग्रुप टास्क, ग्रुप डिस्कशन, ऑब्स्टॅकल्स आणि इत्यादीची सुविधा तिथं पुरवली जाते. यावर मी एक सेपरेट व्हिडिओ या चॅनलवर दुसरीकडे बनवलेला आहे, तुम्ही काइंडली तो बघून घेऊ शकता. यामध्ये लायब्ररीमध्ये वेगवेगळे पुस्तकं आणि आत्मचरित्र अवांतर वाचनासाठी उपलब्ध आहेत. आता याच्यामध्ये बाकीच्या सुविधा आपण बघूया. यामध्ये हॉस्टेल आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला जेवणाची व्यवस्था आहे आणि त्याच्यामध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय देखभालसुद्धा आहे. म्हणजे बरंचसं खूप मोठं एक प्लॅनिंग त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरचं इथं केलेलं आहे. आता याच्यामध्ये अर्ज आणि प्रवेश कसा करायचा आपण बऱ्यापैकी माहिती याची घेतली. याच्यामध्ये स्पर्धात्मक लेखी परीक्षा म्हणजे ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होते तुमची, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी. ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन होतात. आणि मुलाखत ही जेव्हा तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय होता त्याच्यानंतर तुमची मुलाखतीला निवड होते आणि त्याच्यानंतर फायनल तुमची SPI औरंगाबाद किंवा नाशिक या ठिकाणी निवड होते. त्यानंतर उमेदवारांचं कोणत्या पद्धतीनं बघितलं जाते, कोणत्या सिलेक्शनवर पद्धतीनं त्यांचं सिलेक्शन होतं SPI मध्ये. एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे 10वीचं, त्यांचं एज, ते डोमिसाईल महाराष्ट्राचे आहेत का त्यावर, आणि त्यांचा फिजिकल कॅरेक्टरिस्टिक म्हणजे शारीरिक मापदंड त्यांचे तपासले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त इंग्रजीमध्ये ही परीक्षा, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी इंग्रजी माध्यमातून सुरू केली पाहिजे. किंवा जरी मी हा व्हिडिओ मराठी माध्यमातून जरी बनवतोय तरी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा म्हणून मी हा मराठीत बनवतोय. पण मोस्टली ज्याला NDA क्रॅक करायचे त्याच्याकरता इंग्रजी भाषेवर कमांड घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि इंग्रजी भाषेवर कमांड येण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी जातो. त्यामध्ये 10वी म्हणजे 11वी हे 2 वर्ष तुम्ही जर काम केलं तुमच्या इंग्लिश लँग्वेजवर तर तुम्ही NDA ही परीक्षा 12वीपर्यंत जाऊन तुम्ही क्वालिफाय करू शकता. कारण 1 ते 1.5 वर्ष इंग्लिश लँग्वेजवर बोलण्याचं आणि लिखाणाचं कमांड आलं पाहिजे सगळ्यात म्हणून. त्यामध्ये SPI ने बघा त्यांचा निकाल किती दिलेले आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे UPSC NDA UPSC NDA 2 2024 जर तुम्ही रिझल्ट बघितला तर जे 60 विद्यार्थी तिथं होते 60 पैकी म्हणजे जवळ अराउंड 31 to 32 विद्यार्थी सिलेक्ट झाले. तुम्ही बघा 64% जर म्हटले तर 35+ विद्यार्थी तिथून सिलेक्ट झाले SPI औरंगाबाद म्हणून. आता आपण पुढे जाऊन बघू की SPI GSPI म्हणजे गर्ल्स SPI नाशिकचं काय स्टेटस आहे, ते कसं प्लॅनिंग केलं आहे त्यांनी. गर्ल्स सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट ही नाशिक येथे आहे आणि नाशिकमध्ये सेम हेतू आहे की मुलांकरता औरंगाबाद आणि मुलींकरता नाशिकचा प्लॅन केलेला आहे त्यांनी, हे लक्षात ठेवा. ही मुलींची शाखा म्हणू शकता तुम्ही. सगळ्यात महत्त्वाचं त्यामध्ये महिलांना म्हणजे सुप्रीम कोर्टाचा जो 2022ला जो डिसिजन आला की 2021-22 या वर्षी जो डिसिजन आला की मुलींना पण NDA मध्ये संधी द्या अधिकारी बनण्याची, त्याच्यानंतर सरकारने तयारी चालू केली आणि 2022, 23, 24, 25 आणि यावर्षी 26 म्हणजे 22ला तयारी चालू झाली. पहिली बॅच 23ला, दुसरी 24ला, आता सध्या तिसरी बॅच ट्रेनिंग सुरू आहे आणि पुढच्या वर्षी चौथी बॅच त्याच्याकरता तुम्ही आता फॉर्म भरणार आहे, लक्षात ठेवा 2026ची. आणि आपण बघा पुढे जाऊयात. त्यामध्ये इंडियन एक्सप्रेसने असं म्हटलेलं आहे की 2023 मध्ये पहिली बॅच गर्ल्स SPI नाशिकमध्ये 28 मुलींनी ॲडमिशन घेतलेलं आहे GSPI मध्ये नाशिकला, हे लक्षात ठेवा. म्हणजे 2 जागा त्यांच्या खाली राहिलेल्या आहे. पण आता पण बरंचसं मेरिट त्यांचं कव्हर झालंय आणि बऱ्याचशा मुली पण आता
पूर्ण स्ट्रेंथ आणि पूर्ण मेहनतीनं लागलेलं आहे. आता त्यांचं तुम्ही कॅम्पस कुठे आहे ते बघू शकता. हे त्र्यंबक रोड नाशिक इथे आहे. त्याचा हा पत्ता तुम्ही नोट डाऊन करू शकता. त्याच्यामध्ये ही पण सेम सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत येणारी संस्था आहे. याच्यामध्ये आपण आणखी पुढे जाऊया. यामध्ये अनुभवी अधिकारी आणि सेवानिवृत्त सैन्य अधिकारी यांचा सहभाग आहे. याच्यामध्ये पण सेम हे माहिती जी आपण SPI औरंगाबादला बघितली सेम माहिती इथं आहे. आता त्याचा आपण निकाल किती काय ते बघूया. त्याच्यामध्ये NDA परीक्षेत मुलींनी पण यश मिळाले, तर त्यांचं यश मुलांच्या सक्सेसपेक्षा जरा कमी आहे. तर 18%च म्हणजे त्यांचा सक्सेस रेट आहे. म्हणजे 100 मुली जर GSPI नाशिकमध्ये गेल्या तर 18% 18 मुली सिलेक्ट होत आहे. म्हणजे खूप चांगला दर मानला जातोय. जर हे कोणत्या प्रायव्हेट अकॅडमीशी जर कम्पेअर केलं तर खूप खूप चांगला रेशो आहे हा सिलेक्शनचा, हे ध्यानात घ्या. त्यानंतर आपण आणखी पुढे जाऊ. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं GSPI मध्ये तुम्ही फी बघू शकता. ही फी 3,000 रुपये प्रति महिना आहे. ही GSPIची फी 3 महिना 3,000 रुपये प्रति महिना आणि सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून 3,000 रुपये घेतले जाते. आणि SC ST कॅटेगरीसाठी ते 3,000 पेक्षा कमी आहे, लक्षात ठेवा. बोर्डिंग चार्जेस म्हणजे तुम्हाला राहण्याचे चार्जेस तिथं द्यायला लागतात. SPI औरंगाबादला हे ध्यानात ठेवा. त्याच्यामध्ये कॉलेजची फी जी 11-12वीचं जे कॉलेजचं सायन्सचं तुमची डिग्री मिळते त्याची पण तुम्हाला वेगळी फी द्यायला लागते. पण सरकारी कॉलेज असल्यामुळं ती फी एकदम कमी आहे. आणि किती असते ती दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने घेतली जाते, पण कमी आहे ही फी. अतिरिक्त खर्च म्हणजे विद्यार्थिनीचे किट म्हणजे त्यांचे ड्रेस, त्यांचे शूज किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं जे ड्रेस किट लागेल ते, ट्रेनिंगचं त्यांचं जे इक्विपमेंट लागतील ते, त्यांना न्यूजपेपर, लॉन्ड्री म्हणजे कपडे साफसफाई या इस्त्रीसाठी अतिरिक्त पैसे द्यायला लागतील. आणि जर SPI सोडण्याचा निर्णय जर कोणी घेतला म्हणजे ट्रेनिंग जॉईन करून जर निर्णय घेतला तर त्यांना जे तोपर्यंत जी फी भरलेली ती परत मिळणार नाही. आणि त्यांना पेनल्टी देखील लागू शकते. म्हणजे त्यांना आर्थिक दंडसुद्धा लागू शकतो की जे गव्हर्नमेंटने जेवढं इन्व्हेस्ट केले मुलामुलींवर त्या पद्धतीनं ते रिकव्हरी पण करण्याचं त्यांचा रूल असू शकतो. पण हे जास्त नक्की नाही आहे. म्हणजे खरं सांगायचं तर याबद्दल जास्त अजून माहिती बाहेर आलेली नाही आहे, हे लक्षात ठेवा. यामध्ये पुढं बघू शकता तुम्ही 3,000 रुपये महिना आहे राहण्याचं गर्ल्स SPIचं सेम आहे. आणि SC ST साठी इथे लिहिलं आहे की त्यांनी 1,500 रुपयामध्ये केलेले आहे सिक्युरिटी डिपॉझिट. आणि GSPIला 6 महिन्यासाठी ॲडव्हान्स द्यायला लागते. सावित्रिक म्हणजे सावित्रिक 18,000 रुपये तुम्हाला ॲडव्हान्समध्ये भरून तिथं ॲडमिशन घ्यायला लागेल. म्हणजे कोणी विद्यार्थ्यांनी जर सोडला तर त्याला हे 18,000 रुपये मिळणार नाही, ते लक्षात ठेवा. म्हणजे ते पण एक ॲडव्हान्सच झालेला आहे त्यांचा. तर कॉलेज फी हा पालकांना SPIद्वारे भरावी लागते, हे लक्षात घ्या. हे इतर खर्च वेगळे असतात. त्यानंतर आणखी पुढे जाऊयात आपण. तर ॲडमिशनच्या वेळी SPIमध्ये 10,000 रुपयाचा DD भरावा लागतो, हे लक्षात ठेवा. आणि आता आपण बघू SPIचं पुढचे जे डिटेल आहेत ते बघू शकतो आपण. हे बरेचसे डिटेल आपण काही बघितले आहेत, काही राहिले आहेत. आता बघा SPI औरंगाबाद हे जे कॅम्पस आहे ते 10 एकर क्षेत्रामध्ये, म्हणजे खूप मोठं आहे क्षेत्र. आणि SSB सर्व्हिस सिलेक्शन बोर्डची प्रिपरेशनसाठी ग्रुप टास्क आहे, त्याच्यासाठी सेपरेट जागा आहे, स्पेस आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये द्रोणाचार्य हॉलसुद्धा आहे. त्याचं व्यायाम हॉल असं नाव आहे द्रोणाचार्य हॉलचं. तो फिजिकल ट्रेनिंगसाठी वापरला जातो. याच्या लायब्ररीमध्ये 2,500पेक्षा जास्त पुस्तकं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये वेगवेगळे पुस्तकं आहेत. याच्यातून आपण पुढे जाऊ शकतो.
हे आपण बघितले आहे. त्यांचा दैनंदिन दिनक्रम आपण बघूया. रविवारच्या दिवशी त्यांना एक्स्ट्रा क्लासेस घेतले जातात त्यांचे, आणि त्या दिवशी दुपारी आउटपास म्हणजे 2 ते 6 वाजेपर्यंत त्यांना लोकल मार्केटमध्ये शॉपिंगला सुद्धा पाठवलं जातं. हे लक्षात ठेवा. म्हणजे त्यांना पर्सनल वेळ त्यांच्या कुटुंबाकरता ते देऊ शकतात त्याच्यामध्ये. हे लक्षात ठेवा. या डिटेल आपण बघितल्या आहे. या डिटेल पण तुम्ही परत बघून घेऊ शकता. शैक्षणिक पात्रता महाराष्ट्राचा डोमिसाईल 10वी किंवा त्या समकक्ष पास, त्यामध्ये 10वीला गणित आणि विज्ञान पाहिजे, आणि उंची 157 सेंटीमीटर मुलांसाठी आणि 152 सेंटीमीटर गर्ल्ससाठी आहे. आणि विवाहित नसावेत उमेदवार, मुलं मुली लग्न न झालेले पाहिजेत, हे लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण महत्त्वाचं शेवटचं डिटेल बघूया. सगळ्यात महत्त्वाचं डिटेल या पानावर आहे. तुम्हाला जेव्हा भरायचं आहे तुम्हाला हे डिटेल, त्यावेळेस तुम्ही बघू शकता. इथं बघूया की SPI औरंगाबाद आणि GSPI नाशिक करता फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे. याच्यामध्ये आधार नंबर लागेल विद्यार्थिनीला. ईमेल ID नसला तर बनवून घ्या. स्कूल नेम लागेल, स्कूलचा ॲड्रेस आणि पिनकोड, प्लस कोणत्या बोर्डमध्ये शिकतोय. CBSE, ICSE हे इंग्लिश मिडियम बोर्ड आहेत. हे आपलं महाराष्ट्र बोर्ड आहे. सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट 11वी म्हणजे 10वीपर्यंत, 1ली ते 10वी तुम्ही मराठी बोर्डला शिकले, SSC शिकले असले तर मराठी मिडियमला. महाराष्ट्रामध्ये एकच बोर्ड आहे. याच्यामध्ये कास्ट, सबकास्ट हे दोन्ही पण तुम्हाला मेन्शन करायला लागतं. हिंदू हा रिलिजन झाला, मराठा ही कास्ट झाली, सबकास्ट ही कुणबी किंवा दुसरी पण असू शकते. वडिलांचं एज्युकेशन, इन्कम, ऑक्युपेशन, आईचं पण एज्युकेशन, इन्कम, ऑक्युपेशन. याच्यामध्ये प्रॉपर स्कॅन केलेला फोटोग्राफ, जो वेबसाईटवर जी साईज दिलेली ती टाकू शकता तुम्ही. याच्यामध्ये सिग्नेचर हे दोन्ही स्कॅन्ड केलेले लागतील प्रॉपरली. याच्यामध्ये 8वी आणि 9वीचं पर्सेंटेज तुम्हाला या फॉर्ममध्ये भरायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा घरचा ॲड्रेस विथ पिनकोड आणि महाराष्ट्राचं डोमिसाईल तुम्हाला पाहिजे. आणि अगस्ती अकॅडमी संगमनेर या ठिकाणी तुम्हाला या एक्झामचे फॉर्म मोफत भरून मिळतील, हे लक्षात द्यावं. अगस्ती अकॅडमी संगमनेरला टेलिफोनिकली जर तुम्हाला शक्य नसेल तर टेलिफोनिकली सुद्धा तुमचे फॉर्म भरून तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड आणि जे प्रॉपर डिटेल आहे ते तुम्हाला मेलद्वारे आणि तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवले जातील, एवढं लक्षात ठेवा. आणि नंबर आहे 6005401510, हे लक्षात ठेवा. थँक्यू व्हेरी मच.